नोकरीवर रुजू झाल्यानंतर सदाशिव कीर्तन यांनी पुन्हा एकदा बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालू केला। त्यांच्या या कामाची दखल आपण नक्कीच घ्यायला हवी। काही दिवसानंतर काम सुरू करूनही त्यांच्या कामाचा वेग अजिबात थंडवलेला नाहीये। उलट त्यांनी दुप्पट वेगाने काम सुरू केलं। काय क्रिकेटर काय चाललंय? ते सोल निघालेला ते लावण्याचा प्रयत्न करतोय। आपण उद्या बाहेर जाऊया। कुठे? बूट शिवायला? नवीन कोरे करकरीत बूट विकत घ्यायला। खरं? का शंका आहे? नाही नाही, पण अरे वेड्या, असे फाटके शूज घालून सेंचुरी कशी मारणार तू? बाबा, नवीन शूज घेतले नक्की डबल सेंचुरी। मार मार मार। एक काम कर, उद्या माझ्या ऑफिसला ये आणि तिथूनच आपण जाऊया बूट विकत घ्यायला। येस बाबा, लव्ह यू। आणि शूज घेतले नसते तर हेट यू? हो नाही बाबा। ये उद्या ऑफिसला। येस। अजय, कार्तिक माझ्याशी बोलायला आला होता। काय 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 म्हणाला? राजकुमार माझ्याशी इतके लाडात वागत होते, काही विचारू नकोस। काय तू आहेस तशी कोणाला, म्हणजे त्यालाच काय, मलाही व्यक्त व्हायला आवडेल। हो सुद्धा ना। पण अजय, तुला कळतंय का? कळतंय। काय कळतंय? सगळंच। काय? किती वेळ बघणार आहेस असंच? जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत। इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, अजून मन नाही भरलं? उम्र तो दीवानों की होती है, दीवानगी की नहीं होती। कसला फिल्मी आहेस ना तू सुद्धा आणि तुझा लेख सुद्धा। बरं ऐक ना, मी काय म्हणते तुला, ती मुलगी नक्की कोण आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला हवं। नाही म्हणजे ती कोण आहे, कुठे राहते, तिचे आई वडील काय करतात, आपल्याला सगळं काही फाइंड आउट करायला हवं। प्लीज, मी इतकी एक्साइटेड, मी वाटेल ते करू शकते। तू तर त्याच्याही पेक्षा अधीर झालीस। अरे माझा लेख आहे तो, आणि ती त्याची चॉईस आहे। ती हिरा असणार, हिरा। आय एम व्हेरी शुअर। मला थोडासा अंदाज आहे कोण असेल ती। खरंच? अरे मग असं काय करतोय, सांग ना कोण आहे ती? आपल्या मुलालाच आपल्याला सांगायचं नाहीये तर मग राहू दे। बरं, नाही म्हणजे थोडक्यात काय अजय, की ती मुलगी नक्की कोण आहे ते तुम्हाला सांगणार नाहीस, तुझं ठरलंय? कळेल का तुला? काय एवढी घाई काय तुला? घाई काय म्हणजे? वेळ आली की कळेल ना तुला। आय हॅव टू नो, मला सांग ना प्लीज अजय। पण मलाच माहित नाही, मी तुला कसं सांगणार? खोटारडा आहेस तू, तुला सगळं माहितीये, तुला मला फक्त सांगायचं नाही। अरे नाही, मला काही माहिती नाही। माहितीये तुला? त्याने मला काही सांगितलेलं नाहीये। त्याने तुला सांगितलं ना तरी तू मला प्लीज। हा, झोप झोप झोप। काही सांगू नकोस तू मला। नमस्कार साहेब। अरे तुझा नमस्कार गेला चुलीत। त्या कीर्तनेला स्वर्गात पाठवायचा मुहूर्त कधीचा काढलाय ते सांग। उद्या। उद्या कधी? उद्या 24 तासाचा असतोय। तर वेळ नाही नक्की सांगता येणार। पैसे कसं पडदिशी सांगितलं? आता ते माझ्या हातात होतं, पण हा कीर्तने घराच्या बाहेर कधी पडेल ते मला कुठे सांगता येणार आहे? पण बाहेर पडल्यावर तरी नक्की उडवा। 100%। 100% नाही, 200% काम व्हायला पाहिजे। होईल। कदाचित दुपारपर्यंत तुम्हाला खबर लागेल। तुम्ही पार्टीची तयारी करा। पार्टीची तयारी झाली असं समज आणि कामाला लाग। हा साहेब, पण आपल्याला शॅम्पेन लागत्या। पण जर का काम नाही झालं तर एक बाटलीभर एरंडेल तुला पाचतो का नाही ते बघ। आणि मी शॅम्पेनच पिणार। तयार आहे, कामाला लागा।